देविका बंडोपंत शिंदे. पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार कोण पाहिजे? भगीरथ बालके. भगीरथ बालकेच का? भगीरथ बालके कारण त्यांनी जनतेचं फक्त कार्य केलं. समाधान अवतडे म्हणतात आम्ही अवतड्या निधी आणली ही आणली त्यांनी म्हणले असतील पण भारतमाने खूप काही जनतेसाठी केलंय आणि त्यांचं प्रेम आमच्या मनात आहे, त्यामुळे त्यांना आम्ही विसरू शकत नाही. रस्ते वगैरे पाण्याचा प्रश्न सोडवला म्हणतात. आमच्या चिखली गावचे बंधारे 11 बंधारे त्यांनी निधीतून त्यांच्या मंजूर करून सभा मंडपे भरपूर केले आणि आपल्या भारतमानाने आणि त्यांच्या स्मरणार्थ आम्ही त्यांना कधीच विसरणार नाही. त्यांच्या करणार. आमच्या गावात बहुमताने विजय करणार. आमचं मत तीच आहे, आमदार करणार आहे. कोणाला? नाना भालके. भगीरथ बालके. माझं नाव मलकारी चंद्रा मायवळे. आता पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार कोण होणार कोण वाटतंय तुम्हाला? आता हे नानाचं उपकार लय येतं. बर मग नानाचा आता नानाचा मुलगाच उभारलाय म्हणल्यानंतर मग ते त्याच्या उपकाराचं फेट त्याला आता मुलाला तर करायला नको. बर मग आता अवतडे आहेत की आमदार इथं? ते काय आहे ती किती आता सगळ्याला दिसतेच की आता ते आता हाय पुढचं कशाला आम्ही सांगायला लागतंय. बरं आता काय काय करायचं काय आता? आता काय नाही मग बालकेलाच द्यायचं, भगीरथ नानालाच. भगीरथ बालकेंना? हा ते त्याच्या वडिलाचा उपकार जास्त येतं. गोर गरीब श्रीमंत सगळ्याला किती हातभार लावा. कुणी बी फोन निम्या रातच्याला जरी लावलं तरी त्यांनी फोन उचलून त्यांनी सल्ला दिला आहे आम्हाला. आम्ही घेतलाय सल्ला. आणि कोरोनाच्या वेळेला माझ्या सोनालाच मी दवाखान्याला घेऊन गेलो, तो कुणी धरलं नाही. मग मी वैतागून शिनी पुन्हा म्हणलो नानाचा नंबर कुठं आहे पोराला, म्हणलो नाना नंबर कुठं आहे दे मला लावून म्हणून. माझ्या पोरानं मला नंबर लावून दिला. नानाला बोललो, रात्रीचे 12 वाजले होते. नाना म्हणलं ना इथं मी माझ्या सोनाला घेऊन आलो आहे ना, रक्त कमी आहे आणि झटका येईल म्हणून रक्त लावायचं आहे म्हणल्यानंतर त्यांनी कोण दात घे ना म्हणलं, कुणीकडे बी बोललं त्यानं. आत्ता नवीन लागलेल्या पोरीसुद्धा कुणीकडे बी कडक बोलतात म्हणलं. कोण आहे द्या त्यांच्या हातात म्हणलं. जे मग ते फोन त्यांच्या हातात दिलं त्या मॅडमच्या. मॅडमला नानाने विचारलं, मॅडम ते डॉक्टर कुठं आहे, मेला आहे का आहे म्हणला. मग ते मॅडमनं लगेच डॉक्टरला सांगितलं नानाचा फोन आहे तुम्ही लवकर या. तर ते डॉक्टर लगेच पळत आला. पळत येऊन काय झालं तर पेशंट इथे येऊन शेने सगळे शिडीपिडीच बोलते. म्हणलं काल लागलेल्या पोरीसुद्धा निभार ढक बोलते त्या. म्हणलं ते तुझ्या बापासारखा दिसत नाही का म्हणून नानाने विचारलं त्या पोरीला. मग पुन्हा पाया पडाले. मग डॉक्टर गडबडून शेने आम्हाला ॲम्ब्युलन्स आणून दिलं, सलाईन लावल्या आणि पुन्हा चांगला सल्ला दिला. पुन्हा सोलापूरला फोन लावून सांगितलं हे पेशंट यायला लिहिन ह्याला ॲडमिट करून घ्या म्हणून. मग आमची व्यवस्था झाली तिथं. कोणामुळं? फक्त नानामुळं. फक्त नानाचा एक फोन गेल्यामुळं. भगीरथ दादांना आमदार करणार? आमदार करायचे. पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार कोण असं वाटतं तुम्हाला? आता भगीरथ नाना. भगीरथ नाना? हां. का हो भगीरथ नानाच का? आम्हाला सगळं पाणी दिलं, आम्ही माळावर राहिलोय काटा कोट्यात. मग अवतड्यानं काय केलं नाही? पाण्याचं, लाईटचं, रोडचं सगळं व्यवस्था केली. अवतड्यानं काय केलं नाही? अवतडे मग केले ते माणसं बघून केले ते. त्यांचं माणसं बघून केले ते. आता नक्की करायचं का आमदार करणारच आम्ही आणि वाजवायला येणार आम्ही पंढरपूरला. आणि गेल्या आम्ही नाना होतात त्या टायमाला आम्हीच पहिलं सुरुवातीला वाजवायला हे भाषण हे असताना आम्ही वाजवायला येणार आम्ही. आमचे वाजंत्री कंपन्या आहेत, हे सगळे आमचे मामा आहेत. आम्ही सगळं चांगले आम्ही साथ देतो नानाशांना. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओनली भगीरथ दादा भालके. दुसरं काय अजून? दुसरं पर्याय नाही. पर्यायच नाही का? पर्याय नाही, भगीरथ दादाशिवाय पर्याय नाही. तरुण पिढीसाठी अवतड्यांनी MIDC वगैरे आणली. MIDC केले, MIDC मध्ये फक्त मंजूर झालाय परंतु अजून कामं चालू झाली नाहीत. हे मेन महत्वाचं आहे. त्यांनी म्हणतात आम्ही तरुणांसाठी MIDC आणली. MIDC मंजूर अजूनपर्यंत लोकेशनला कुठं आणले? मंगळवेढा तालुका 35 गाव दुष्काळ आहे. काम करणार ते खऱ्या अर्थानं मंगळवेढा तालुक्यात 35 गावामध्ये दुष्काळग्रस्त आहे. ह्या भागामध्ये खऱ्या अर्थानं MIDC पाहिजे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हे ते MIDC आहेत. त्या ठिकाणी पाण्याचा भाग आहे त्यामुळे भारत चोपडे. यंदा आमदार कोणाला करायचं? भगीरथ दादाला. काम केलं तर करणार, काम केलं तर. बर मग आता ही तर म्हणते आता अवतडे तर म्हणते आम्ही MIDC आणली. काम त्याने MIDC आणते, काय बी आणते. बर तुम्ही करा, काम करा, तुम्ही निवडून आणते. तिने काय बी आणते. तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करतो. विषय संपला. बर आता यंदा भगीरथ दादालाच करणार. भगीरथ दादा.